नमस्कार प्रेक्षकांनो, ठिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये आता हा शशांक खरंच खूप अस्वस्थ झाला आहे. त्याचं कोणत्याही गोष्टीत लक्ष लागणं खूप अस्वस्थ आहे. त्याला आता अपूर्वा आणि त्याच्या नात्याची खूप चिंता वाटत आहे. खूप घाबरलेला आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की काही भागानंतर आता नेत्राची एंट्री पुन्हा एकदा 100% होणार आहे आणि याचाच धसका या शशांकने घेतलेला आहे. याआधीही या नेत्रामुळे अपूर्वा आणि शशांकच्या नात्यामध्ये खूप भांडण आणि वाद झाले होते आणि यांच्यामध्ये कित्येक वेळा दुरावा आला होता आणि याचाच धसका शशांकने आता सुद्धा घेतला आहे. ती आल्यानंतर माझ्या आणि अपूर्वामध्ये पुन्हा वाद होईल, आमच्यामध्ये दुरावा येईल याची त्याला भीती वाटत आहे. आणि नेत्राविषयी त्याने घरातही कोणाला सांगितलं नाही, परंतु कौशिकला तो सांगतो आणि कौशिक साथ द्यायचं सोडून तो उलटच बोलतो की नेत्रा सुधारली असेल, कदाचित तिला तिच्या चुकांचा पश्चाताप झाला असेल. परंतु शशांक बोलतो की नाही, तिला कधीच पश्चाताप होणार नाही. याआधीही मी तिला अनेकदा माफ केलंय. तिने पश्चातापचं अनेकदा नाटक केले, परंतु तिने माझ्या आणि अपूर्वाच्या आयुष्यामध्ये खूप वादळ आणले आहेत. तिच्यामुळे खूप आम्हाला त्रास झाला आहे आणि आता पुन्हा हे होऊ नये असंच मला वाटतं. खरंच या नेत्राच्या येण्याने शशांक खरंच खूप अस्वस्थ झाला आहे.